राष्ट्रीय विद्यालय विश्वविद्यालय विज्ञान सेंटर नागपूर तर्फे तुमचं सर्व स्वागत आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपला जो विज्ञान सेंटर नागपूर आहे किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे, सगळ्यांना माहीतच आहे, जगातील सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे। या विद्यापीठामध्ये आतापर्यंत 46 लाख विद्यार्थी आतापर्यंत शिकून बाहेर पडलेले आहेत आणि 35 लाख विद्यार्थी शिकत आहेत आणि जगामध्ये 15 देशामध्ये आपला अभ्यास केंद्र आहे आणि भारतामध्ये जवळपास 250 अभ्यास केंद्र आहेत आणि 58 रिजनल सेंटर आहे। एक रिजनल सेंटर तयार झालेला आहे माननीय राष्ट्रपतींच्या एरियामध्ये रायरंगपूरला, तो 98 झालेला आहे आणि आपला विद्यापीठ A++ ग्रेड झालेला मिळालेले आपल्या UGC कडून आणि सलग 2024 आणि 25 येणाऱ्या रँकिंग मध्ये 1 नंबर आलेला आहे ओपन युनिव्हर्सिटी कॅटेगरी मध्ये। तर अशा प्रकारचा आपला विद्यापीठ सेंट्रल विद्यापीठ आहे आणि आपला जो रिजनल सेंटर नागपूर आहे हे 14 जिल्ह्याचं ज्युरिडिक्शन आहे। 14 जिल्ह्यामध्ये 11 जिल्हे हे विदर्भातले आहेत आणि 3 जिल्हे हे मराठवाड्यातले आहेत, नांदेड, हिंगोली, परभणी असं 14 जिल्ह्याचं आपला ज्युरिडिक्शन आहे। इग्नू द्वारा आपण यावेळेस 5 नवीन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत। दर सेमिस्टरला म्हणजे दर 6 महिन्याला आपण नवीन कोर्सेस लॉन्च करतो। त्यामध्ये आता या सेमिस्टरला यानी की आता जानेवारी 2026 च्या ऍडमिशनला आपण 5 प्रोग्राम आपण लॉन्च केलेले आहेत। त्यामध्ये 2 PG आहेत, 2 बॅचलर्स आहेत, 1 बॅचलर आहे आणि 2 PG डिप्लोमा आहे। तर त्यामध्ये MSc डेटा सायन्स अँड एनालिटिक्स एक खूप चांगला प्रोग्राम आहे, कम्प्युटर रिलेटेड प्रोग्राम आहे। जसं की सगळ्यांना माहिती आहे AIचं दुनिया आहे आपला सध्या, तर AI रिलेटेड आणि ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं आहे तशा विद्यार्थ्यांना MSc डेटा सायन्स अँड एनालिटिक्स असा एक नवीन प्रोग्राम आपण चालू केलेला आहे। कम्प्युटरचे विद्यार्थी ज्यांना शिकायचं त्यांनी करू शकतात। एक पोस्ट ग्रॅज्युएट 2 वर्षाचा प्रोग्राम आहे हा। त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड इथिक्स MA चा एक प्रोग्राम आपण चालू केलेला आहे। आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज अँड एथिक्स म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा लोकांना व्हॅल्यूज कळायला पाहिजे, तर त्या रिलेटेड आपण एक कोर्स चालू केला। ते केवळ 2 वर्षाचा प्रोग्राम आहे। त्यानंतर आपण एक डिप्लोमा लॉन्च केलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन भारतीय दर्शन, भारत दर्शन। ज्यांना कोणाला भारत दर्शन रिलेटेड किंवा कोणाला याच्याबद्दल शिकायचं असेल तर तो डिप्लोमा PG डिप्लोमा करू शकतात। आणि अजून एक आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना कचरा व्यवस्थापन। आजकाल खूप ढिगारा आपल्याला बघायला मिळतात शहरामध्ये, याचा मॅनेजमेंट व्हायला पाहिजे आणि याचं रिक्रुटमेंट बऱ्याचशा ठिकाणी होतात, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत आपण कचरा मॅनेजमेंट मॅनेजर किंवा ऑपरेटर्स अशा प्रकारचे रिक्रुटमेंट पण निघतात। तर अशा विद्यार्थ्याला आपण ऍडमिशन देतो पोस्ट ग्रॅज्युएट इन वेस्ट मॅनेजमेंट मध्ये। तो 1 वर्षाचा PG डिप्लोमा कोर्स आहे। अजून एक आहे BSc फॅब्रिक अँड अपॅरल डिझाईन, फॅब्रिक म्हणजे कपडा तयार करणे आणि त्याच्यावर हे नक्षीकाम जे काय असेल ते 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे। अशा प्रकारचा आपण 5 प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे। जानेवारी 2026 ऍडमिशन चालू आहे, तर डेट एक्सटेंड झालेली आहे। 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत डेट आपला एक्सटेंड झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फीस भरायचं आणि ऍडमिशन आपला कन्फर्म करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण यावर्षीचा कॉन्व्होकेशन मार्च मध्ये घेणार आहे, 39th कॉन्व्होकेशन आहे। ओके, 39th कॉन्व्होकेशन आपण नागपूरमध्ये घेणार आहे। तर याचा डेट अजून फिक्स झालेला नाही, पण मार्च मध्ये कॉन्व्होकेशन घेणार आहे। माननीय राष्ट्रपतींचा वेळ मिळाल्यावर आपण कॉन्व्होकेशन डेट डिक्लेअर करणार आहे। आपला इग्नूचं जे हेड ऑफिस आहे ते डिक्लेअर करतात डेट आणि त्या डेटला आपण आधी कॉन्व्होकेशन घेणार आहे। तशाच प्रकारे आपण
बीएडचा बीएडचा एंट्रन्स आपल्याकडे 3 प्रकारचे एंट्रन्स आहेत, बाकी कोणाला एंट्रन्स नाही. एक बीएड आहे, एक पीएचडी आहे आणि एक बीएससी नर्सिंग. या 3 कोर्सेसला आपण एंट्रन्स घेतो. कारण एंट्रन्स का घेतो? कारण त्याला लिमिटेड सीट्स असल्यामुळे आपण एंट्रन्स घेतो. तर आपल्या रिजनल सेंटर नागपूरला 50 बीएडच्या ऍडमिशन्स आहेत. त्यासाठी रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण एंट्रन्स घेतो. तर एंट्रन्स फॉर्म सुटलेले आहेत, गेट काय डिक्लेअर झाले नाही, फॉर्म सुटलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बीएड करायचं पण यासाठी एक अट आहे, 2 अटी आहेत. ज्यांचं डीएड झालेलं आहे आणि ज्यांना 2 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे असंच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर अशा प्रकारे बीएडचे एंट्रन्स आहे. आणि माझ्याकडून तर सर्व खुलासा झालेला आहे. फी स्ट्रक्चर कसं आहे तुमचं? फी स्ट्रक्चर आता मला काही पाठ नाहीये, पण बीएडचा म्हणता येईल आपल्याला 50,000च्या आसपास फीस असते बीएडचा. आणि बाकी बीए बीकॉम बीएससी ना 5 ते 6,000चा सगळ्यात कमी फीस म्हणजे आपल्या इग्नूमध्ये असते. आणि स्पेशल कोर्सेस जे तुम्ही आता दिलेले आहेत त्याची काय फीस? त्याची मला वाटते एक आता एमएससी डेटा सायन्स जवळपास 15,000च्या आसपास. ठीक आहे.